हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी अजिबात चिकट न होणारी चविष्ट झणझणीत आणि मस्त अशी भेंडीची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही भाजी आपण झटपट बनवलेली आहे, सोप्या पद्धतीने, अजिबात चिकट होत नाही आणि चवीला तेवढीच मस्त होते बघा। पाण्याचा कमी वापर करून आपण ही बनवलेली आहे, मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, गावरान पद्धतीने। नक्की एकदा या पद्धतीने भेंडीची सुकी भाजी बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी अर्धा किलो भेंडी अशी एकदम बारीक कट करून घेतलेली आहे, एकदम छान कट करून घेतलेली आहे, कोवळी कोवळी भेंडी घेतलेली आहे। आता ही आपण भाजून घेणार आहे। भेंडी बघा आपली छान अशी कट केलेली आहे आपण। आता ही आपण भाजून घेणार आहे। त्यासाठी बघा एकदम बारीक कट करायची, थोडीशी आपण बिना तेलाची भाजायची, नंतर थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं। आता त्याआधी आपण वाटण बनवून घ्यायचं। त्यासाठी मी 7 ते 8 इथे लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही जास्त घालू शकता। मी 4 घेतलेले आहेत, कमी तिखट आहेत। आपण लाल तिखट पण घालणार आहे, त्यामुळे मिरची कमी घेतलेली आहे। लसूण आणि मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही फक्त त्याला थोडंसं असं ठेचून घालू शकता। आता मी इथे कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये सगळी भेंडी घालून घेतलेली आहे। भेंडी मी थोडीशी अशीच बिना तेलाची थोडीशी भाजून घेणार आहे, नंतर थोडंसं तेल घालायचं। थोडी भाजत आली की इथे बघू शकता भेंडी थोडीशी भाजलेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं 2 चमचे होईल एवढं मी तेल घालते आणि भेंडी छान डाग पडेपर्यंत आपण भाजून घेणार आहे। थोडंसं तेल घातलेलं आहे बघू शकता, आणि गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। आणि आपल्याला सतत हलवत ही भेंडी छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे छान भेंडीची चव लागते भाजीची आणि छान अशी झटपट अशी शिजली जाते बघा। भाजल्यानंतर ही कमी झालेली आहे आणि छान भाजलेली आहे डाग पडेपर्यंत। आता ही मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये फोडणी देऊन घेणार आहे। फोडणीसाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता। मी इथे थोडंसंच तेल घातलेलं आहे, कमी तेल वापरून कमी पाणी वापरून आपण ही बनवणार आहे। थोडं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मी जिरे घालून घेते आणि जिरे छान असे फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, छान चव लागते बघा। कढीपत्ता जरूर घाला। थोडंसं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा, पाव चमचा हळद घातलेली आहे। त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसूण ते परतून घ्यायचं तेलामध्ये। इथे बघू शकताय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता। या पद्धतीने जर बनवलं तर एकदम मस्त होते बघा, नक्की करून बघा। इथे थोडं लाल तिखट, थोडी हिरवी मिरची, लसूण, आपण इथे जिरे, कढीपत्ता छान असं घालून परतून घेतलेलं आहे। यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालायची आणि भेंडी छान अशी यावर परतून घ्यायची। मसाल्यांमध्ये 2 मिनटं परतून घ्यायची, म्हणजे मसाला छान असा भेंडीला लागला जातो, छान मसाल्यांचा फ्लेवर भेंडीमध्ये उतरतो। इथे बघू शकताय 2 मिनटं असं मी मसाल्यांमध्ये भेंडी परतून घेते। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, एकदम थोडंसं पाणी घालायचं बघा। या पद्धतीने शिंतळायचं पाणी आणि आपण छान अशी ही मीठ घालून वाफेवर शिजवून घ्यायची। ते आता मी याच्यामध्ये छान असं मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून, मीठ घालायचं, नंतर पाणी घालायचं थोडंसं आणि छान वाफेवर शिजवून घेणार आहे। मस्त शिजली जाते। 2-2 मिनिटाला झाकण काढायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकायचं बघा। थोडंसं पाणी शिंतळून घेतलेलं आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। छान कोथिंबीरमुळे चव छान लागते बघा। कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून मी 2 मिनिटं ह्याला वाफ देऊन घेणार आहे। इथे बघू शकता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे, यावर मी झाकण ठेवलेलं आहे बघू शकता। आता 2 मिनिटं याला अशीच वाफ देऊन घेऊया। 2 मिनिटानंतर बघा हलवून घ्यायचं। आपण पाणी जास्त घातलेलं नाही, खाली लागू शकते भेंडी आपली, त्यामुळे हलवायचं, नंतर झाकण ठेवायचं आणि छान अशी 5 ते 7 मिनिटं ही भेंडी आपण शिजवून घ्यायची, म्हणजे भेंडी कच्ची राहत नाही, चवीला छान लागते बघा। इथे मी 5 ते 7 मिनिटं चांगली वाफवून घेतलेली आहे। छान मऊ झालेली आहे भेंडी, एकदम मोकळी सुटसुटीत, अजिबात चिवट झाली नाही, चिकट झाली नाही अजिबात। छान भेंडी झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे, एकदम झटपट बनते। 10 ते 15 मिनिटात झटपट अशी बनली जाते बघा। एकदम छान झालेली आहे, मोकळी सुटसुटीत आणि चवीला तेवढीच मस्त लागते। तुम्हाला बघून कळत असेल भेंडी आपली किती छान झालेली आहे। एकदा या पद्धतीने करून बघा, तुमची पण छानच होणार। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, मस्त झालेली आहे। नक्की एकदा तुम्ही
झणझणीत चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने अशी भेंडीची सुकी भाजी बनवून बघा. तुमची पण छान होईल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.